नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसरमध्ये 201 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न। पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 201 आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वधूवरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। बोईसर येथील सर्कस ग्राउंड येथे आयोजित या मंगल सोहळ्यास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नववधूवरांना शुभ आशीर्वाद दिले। यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गो तस्करांवर कठोर मकोका कारवाईचा इशाराही दिला। पहा यावेळेस काय म्हणाले मंत्री योगेश कदम आणि आयोजक जगदीश धोडी। सर्वप्रथम मी शिवसैनिकांचं आणि जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो। सलग 19 वर्ष ते या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तमाम आदिवासी बांधवांची, गरीब कुटुंबियांची ते मदत करतायत आणि मगाशी त्यांच्या भाषणामध्ये देखील सांगितलं आणि आमचे देखील अनेक अनुभव आहेत। गरीब शेतकरी कुटुंबातील त्यांना ज्या वेळेला लग्न करण्याकरिता, लग्न कार्याकरिता घरी पैसे नसतात, म्हणून घरी मुलीचं लग्न होत नसतं आणि ह्या दुःखामध्ये ते कदाचित आत्महत्येचं देखील पाऊल उचलताना आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा विवाह सोहळ्याचं आयोजन करणं ही त्यांच्याकरिता मला वाटतं फार मोठी उपलब्धी आहे। मी जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो। हा विवाह सोहळा फक्त एक राजकीय हेतूने ठरवलेला हा विवाह सोहळा नाही, खऱ्या अर्थाने समाजकार्य, समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणं हा हेतू या सोहळ्याच्या माध्यमातून साध्य होताना दिसतोय। म्हणून या सोहळ्याचं मला साक्षीदार होता आलं पहिल्यांदा, की त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांचं सर्व सहकार्याचं पुण्याचं अभिनंदन आहे। आणि मी बघा, कालच परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने आता जर का गो हत्येमध्ये गुन्हा करणारी व्यक्ती सातत्याने सापडत असेल किंवा अवैधरित्या तिथे वाहतूक करत असेल तर त्यांच्यावरती मकुनासारखी कारवाई केली जाईल। परिपत्रक आम्ही कालपासून लागू केलेलं आहे आणि गाय ही आमची माता आहे, आपल्याकडे गोहत्याही बंदी आहे। असं असताना त्यांना कोणी कायदा हातात घेतला किंवा कायदा मोडला, नक्कीच त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल। अनेक हिंदू संघटना आहेत ज्यांनी ह्याच्या या बाबतीमध्ये अनेक निवेदनं ही आमच्यापर्यंत दिली होती, सरकारपर्यंत दिली होती। अनेक अशा संघटना आहेत ज्या ह्यासाठी अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि विशेष म्हणजे हे देखील सांगेल, अनेक मुस्लिम बांधवांनी देखील आमच्याकडे येऊन असं सांगितलं आहे, जर का गो हत्येमध्ये अशी कोणी व्यक्ती सापडत असेल तर तुम्ही देखील त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांना आपण अजिबात सोडू नये, असं अनेक मुस्लिम बांधवांनी देखील आमच्याकडे येऊन निवेदनं दिलेली आहेत। म्हणून मला वाटतं या बाबतीत कॉम्प्रोमाइज नसणार, इथे आम्ही कडक कारवाई करणार आहोत। सन 2008 पासून आपण सामुदायिक विवाहाचं आयोजन करतो आहोत। आज 2026-19 वर्ष सामुदायिक विवाहाला झालेले आहेत। आपण 201 वधूवरांचा या ठिकाणी विवाह करणार होतो, परंतु या ठिकाणी 201 चे 220 झालेले आहेत। वैशिष्ट्यता या विवाह सोहळ्याची अशी आहे की या विवाह सोहळ्यामध्ये 9 वधूवर हे दिव्यांग आहेत। या विवाह सोहळ्यामध्ये आंतरजातीय वधूवर आहेत, या सोहळ्यांमध्ये आदिवासी आहेत। हा विवाह सोहळा इतक्या भव्य मंडपामध्ये होत आहे। खास करून आपला हा पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे। या जिल्ह्यामधली बहुतेक आदिवासी कुटुंब ही कामधंद्यानिमित्ताने बाहेर गावी गेलेली असतात, ती या महिन्यामध्ये येत असतात आणि आल्यानंतर या ठिकाणी लग्न करताना सावकारी कर्ज घेऊन येत असतात आणि ते कर्ज वर्ष फेड केल्यानंतर पण फेड होत नाही आणि त्याच्यापासून त्याला वाचवण्यासाठी हा लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 220 वधूवरांचं या ठिकाणी लग्न लावताना या वधूवरांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या कुटुंबाचे कमीत कमी 2 कोटी रुपये या शिवसेना आदिवासी समाज आणि आधार प्रतिष्ठानने त्यांचे वाचवलेले आहेत। या विवाह सोहळ्यामध्ये आताच आपण बघितलं असेल, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभाशीर्वाद दिलेले आहेत। ऋषीद्वारे या जिल्ह्याचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब आलेले, त्याच्याबरोबर इतरही मान्यवर पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते। एकूणच हा सोहळा या ठिकाणी यशस्वीरित्या लग्न लागून संपन्न झालेला आहे।
आपण पाहत राहा निर्भीड समाचार.